नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया। 2026 या वर्षीचा पाऊस पाहता सुरुवातीला समाधानाची भावना निर्माण झाली होती। धो कोसळणाऱ्या पावसाने नंतर ओला दुष्काळ पाडून विचित्र परिस्थिती निर्माण केली। खरीप हंगामाचे नुकसान झाले असले तरी रब्बी हंगामात त्या नुकसानाची भरपाई होईल अशी आशा शेतकऱ्यांची होती। मात्र आता मार्च महिन्याच्या उत्तरार्धात उभे राहून वास्तवाकडे पाहिले तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक दिसते आहे। एप्रिल, मे आणि जून हे पुढील 3 महिने पाण्याच्या तीव्र टंचाईचे संकेत देत आहेत। आजच माळमाथ्यावरील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे। नळांना पिण्यासाठी नियमित पाणी मिळत नाही। काही ठिकाणी 8 ते 15 दिवस पाणी पुरवठा खंडित राहतो। ही परिस्थिती केवळ गैरसोयीची नाही, तर ती थेट जीवनमानावर परिणाम करणारी आहे। पिण्याच्या पाण्याची टंचाई ही केवळ मानवी गरजांपुरती मर्यादित राहत नाही। जनावरांसाठी पाणी उपलब्ध नसेल तर दुग्ध व्यवसाय धोक्यात येतो। पोल्ट्री उद्योगालाही त्याचा फटका बसतो। ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या व्यवसायांवर संकट ओढवणे म्हणजे व्यापक आर्थिक अडचणींचे दार उघडणे होय। यामागील कारणांचा विचार केला तर जलसंधारणाच्या उपाययोजनांचा अभाव आणि पाण्याच्या व्यवस्थापनातील त्रुटी स्पष्टपणे दिसून येतात। वर्षभर पुरेल इतका पाऊस पडूनही त्याचे योग्य साठवण आणि नियोजन न केल्यास अशा टंचाईला सामोरे जावे लागते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे। टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलस्रोतांचे पुनर्भरण आणि दीर्घकालीन जलसंधारण प्रकल्पांची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे। त्याचबरोबर नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करून जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे। आज घसा कोरडा पडतोय ही केवळ एक भावना नाही, तर ती ग्रामीण वास्तवाची तीव्र हाक आहे। या हाकेची दखल वेळेत घेतली नाही तर येणारे दिवस अधिक कठीण ठरणार यात शंका नाही। मृगजळाप्रमाणे नार पार सारख्या अनेक घोषणांचा कितीही पोकळ पाऊस पडला तरी सध्या त्याचा काही एक उपयोग नाही। बोरी आंबेदरीचा कितीही गाजावाजा झाला असला आणि करोडो रुपये खर्च झालेले असले तरीही त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी अथवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी फार उपयोग झालेला नाही। कोरड्या घशातून कितीही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा आवाज भरल्या पोटांच्या यंत्रणेला किती कळेल आणि कधी कळेल याचा अंदाज बांधणे शक्य नाही। तरीही पाणी प्रश्न भिजत ठेवून जनतेचे अतोनात होणारे नुकसान कधीही भरून येणारे नाही। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया, आवाज जनतेचा हक्क, लोकशाहीचा।